बापरे, डोकंही किती दुखून राहिलं. आज वाटते मी मासे पकडायला नाही जाऊ शकीन. पण मासे पकडायला नाही गेली तर घरी किराणा माल कशी आणीन? जाऊ दे, प्रयत्न तर करतो जाण्याचा. आई, जेवण नाही बनवलं का? नाही रे बाळा, आज बरं नाही वाटत आहे, म्हणून मी स्वयंपाकच नाही केला. पण थांब, मी काहीतरी करून देतो. नंतर मग मी मासे पकडायला जातो. आई, बरं नाही वाटत असेल तर मी करू का? नाही नाही, चुलीपाशी नाही जायचं बाबा, तुम्ही खूप लहान आहे. का बनवून राहिली आई? गरम गरम ज्वारीची आंबील बनवून देतो बेटा. घे रे बेटा, झाली आंबील, पिऊन घ्या आता. हो आई, तुमची आंबील पिऊन झाली का मग मी मासे पकडायला जातो. मग नंतर मासे विकून मग किराणा माल घेऊन घरी येतो. मग तुम्हाला चांगला जेवण बनवून देतो. आई राहू दे, आम्ही आंबील पिली ना तर आंबील पुन्हा पिऊन घेऊ. नाही ग बाई, आंबील न कसं पोट भरण. थांब, मी जाते न हळूहळू करीन मी काम. मी येऊ का आई? नाही तर मी येतो, मी तुझ्यासोबत मासे पकडू लागतो. नाही नाही बाई, तू डॉलीकडे लक्ष दे. डॉली लहान आहे ना, ती घरी एकटी कशी राहील. मी येतो पटकन. आता पहिले तुम्ही भराभर आंबील पिऊन घ्या, म्हणजे मग मी लवकर लवकर जाऊ शकेन. आई, तू नाही पीत? नाही रे बेटा, माझ्या तोंडाला बिलकुल चव नाही आहे ना, काही खाऊशा पिऊशाही नाही वाटत आहे. मी नाही पीत. मग तू उपाशी राहशील. तू माझी चिंता नको करू, मी राहते बरोबर. चल, मी येतो आता. तू डॉलीकडे ना तुझ्याकडे बरोबर लक्ष दे. हो मम्मी, मी लक्ष ठेवीन बरोबर. पण मी येऊ का तुझ्यासोबत? तुला बरं नाही वाटत आहे तर डॉली पण येते. नाही नाही, तुम्ही घरीच राहा, मी येते लवकर. मासे भेटले पाहिजे कसेही देवा, तेव्हाच घरी किराणा माल नेऊन पोरी जेवण करू शकन. चला, मासे तर भेटले रे बाबा. आता याला बाजारात विकून घेतो. मासे घ्या मासे, मासे घ्या मासे, ताजे ताजे मासे. ए नंदा, कसे दिले हो मासे? घेऊन जा जी, 150 ला 1 किलो. बापा बापा, एवढे महाग? महाग नाही जी, अंगात एवढा ताप आहे, चाल नाही होत आहे. पण मासे पकडायला आली का पोरं उपाशी राहीन वाये. आज काही भाव नको करायची. भाव नको करा म्हणजे तू जे पैसे म्हणशील ते देणार आहे का? मी तसं नाही म्हटलं जी. चला घ्या, बरोबर लावून देतो. मग कसे लावले व नंदा मासे? तुम्ही पण घ्यायची ताई, जे ह्या काकूले दिले ना त्याच भावात तुम्हाला पण देऊन देईन 1 किलो. आई आली, आई आली. हो रे माझ्या बाळा, आली रे. आई, जेवणाचं सामान आणलं का? भूक लागली आहे. डॉली, असं नाही म्हणायचं, आई थकून आली आहे ना. हो हो, मी सर्व जेवणाचं सामान घेऊन आली आहे. मी पटकन स्वयंपाक करतो ना, तुमच्या दोघींना पण जेवण करायला देतो. ठीक आहे आई, पण मी तुझी थोडी थोडी मदत करते. नाही नको म्हणून, तुला बरं नाही वाटत आहे मला माहित आहे. ठीक आहे बाळा, कर.